वेलकम टू सुरेखा इनामदार चॅनल। हे आहे वेळ अमावस्येची जी काही तयारी चालू होती ही आता आपण बघणार आहोत। इथं हे उंडे करण्याची तयारी होती आणि त्याचप्रमाणे जे संक्रांतीला आपण गुळपोळी खातो ते सुद्धा वेळ अमावस्येला करतात आणि ही सगळी तयारी आपण बघणार आहोत चुलीवर कशी करतात। इथं काकू सांगत होते पण मागं बॅकग्राऊंडमध्ये खूप जास्त आवाज होता त्यामुळे मला हे कव्हर करता आलं नाहीये त्यांचा आवाज। इथं यांनी हा चोथा टाकलेला आणि ह्याच्यामध्ये जे उंडे असतात ज्वारीच्या पिठाचे गव्हाच्या पिठाचे ज्यांच्याकडे प्रॉपर गावाकडे हे करतात ते हे समजू शकतात। यामध्ये हे पीठ घेतलेलं आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे काम चालू होतं। इथं ह्या तिघी जणी या ताईच्या नंदा होत्या, दोघी जणी वहिनी आणि ताई असं हे पीठ मळून देण्याचं काम करत होत्या आणि ह्या पिठापासून उंडे करायचे आणि ते उंडे त्या चोथ्यामध्ये शिजवून घ्यायचे। इथं आई मस्तपैकी नातवांना खेळत बसलेली मेन जबाबदारी होती आणि काकू इथं वरून सगळं ऑब्झर्वेशन करत होत्या, व्यवस्थित मार्गदर्शन करत होत्या। इथून काकू व्यवस्थितपणे ऑब्झर्वेशन करत होत्या आणि या आहेत रेणुका वहिनी, यांचं आत्ताच लग्न झालेलं आणि त्यासुद्धा आता मदतीला आलेल्या, त्यांच्याकडून सुद्धा हे लोक कामं करून घेत होते जस्ट फॉर किडिंग। आणि हे अशा प्रकारे ज्वारीच्या पिठाचे आणि गव्हाच्या पिठाचे मस्त गप्पा मारत उंडे करत होते। हातावरतीच हे छोटे छोटेसे उंडे करायचे। हा आहे दुसरा दिवस ज्या दिवशी ॲक्च्युअल वेळ अमावस्या होती। आम्ही मस्तपैकी एका ह्या छोट्या टेम्पोमधून शेतामध्ये चाललेलो। एका टेम्पोमध्ये जवळजवळ आम्ही सगळेच बसलेलो, काही जण इथं दोघी जणी उभ्या पण आहेत आणि आता आपण पोचणार आहोत या शेतामध्ये। शेतामध्ये पोचल्यावर खूप जास्त प्रसन्न वाटत होतं आणि आता इथं सगळं सामान वगैरे टेम्पोमधून काढलेलं आणि कुशदादाची मस्ती चाललेली। इथं माझी ताई खूप छान दिसत होती आणि ती काय हा मोरवा आहे ह्याच्यामध्ये हळदी कुंकू आणि सुपाऱ्या घातलेल्या आहेत आणि आता ह्याची पूजा करायची आहे। आता आपण ताईचं जसं ऐकलं की ते मोरवाची तिथं वेळ अमावस्याला पूजा करत असतात, त्याप्रमाणे आम्ही त्या मोरवाची तिथं पूजा करणार होतो। म्हणजे सगळेजण असतात, मस्त एन्जॉय करायचा असतो। इथं कुश आजीला घेऊन शेतामध्ये चाललेला आणि हे होतं पाटकांचा हरभऱ्याचं शेत, खूप छान होतं आणि ह्यामध्येच आता आपण पूजा वगैरे करणार आहोत। या आहेत कारभारीण, मॉडर्न कारभारीण चाललेल्या शेतामध्ये, पाटी वगैरे अशी छान डोक्यावर नाचवत नेत चाललेल्या आनंदाने। आणि आता मॉडर्न कारभारीण गेल्यात म्हटल्यावर त्यांना सगळ्यांनी फॉलो करणं गरजेचं आहे, त्यामुळं हे आहेत ताईचे दीर, ते सुद्धा चाललेले। आणि त्याच्यानंतर ही आहे प्रीती ताईची नणंद आणि भाचा, वहिनी पण चाललेली, पण त्याच्यानंतर तिथं एक इन्सिडेंट घडला त्यामुळं सगळे रिटर्न आलेले। शेतातूनच पलीकडे जाण्यासाठी रस्ता होता, म्हणजे शेतातूनच जावं लागतं आणि ह्या शेतातून आम्ही सगळेजण त्या पलीकडे चाललेलो। आई हे ताईच्या नंदेचे सासू सासरे, ताई हे दोघं जण ताईच्या नंदेचे सासू सासरे होते आणि ते पण खूप हौशेने आलेले, ते सुद्धा उत्साहाने सगळं सामान घेऊन चाललेले मस्तपैकी। आणि पुढं बघू शकता तुम्ही वहिनी आहे, त्याचप्रमाणे आजोबा स्वस्तिकाचे आजोबा म्हणजे माझा काका स्वस्तिकाला घेऊन चाललेला। तिला कडेवर यायचं नव्हतं, तिला पण शेतातूनच चालायचं होतं। अशा प्रकारे आम्ही चालत चालत शेताच्या पलीकडे गेलो आणि हे होतं ते ठिकाण जिथं पूर्णपणे पूजा करणार होतो। असं मस्तपैकी सगळेजण तयारीला लागलेले, नैवेद्य वाढायचा होता आणि बाकीचे जे काय आहे बसायची व्यवस्था वगैरे करायची होती। इथं बरेच जण आम्ही जमलेलो आणि हे असं थोडंसं जंगलासारखं होतं मागच्या बाजूला। हे सगळे जण तिकडं काय बघतायत असं वाटत असेल तर अर्धे जण आलेले, अर्धे अजून येत होते, काही सामान येत होतं। आणि इथून मी तुम्हाला झूम करून दाखवते की तिथून ते काका वगैरे यांच्याशी इकडं बोलत होते की काय आणलंय, काय आणायचं राहिलंय किंवा काय नाही। निळ्या ड्रेसमध्ये आहे ती ताईची पुतणी आहे, स्वस्तिका आणि कुशदादा इथं खेळत होते आणि आता नैवेद्य वगैरे वाढायची तयारी चालू होती।
सर्वजण इथं येऊन असे मस्तपैकी रिलॅक्स होत होते आणि बाकीची जी कामं आहेत ते तुम्हाला दिसेल. इथं काकूताईंना सांगत होत्या की कसं वाढायचं आहे काय नाही. बाकी जी ही आता तयारी आहे ही जे प्रॉपर पूजा असते ते पूजेचे जे सामान होतं ते आमचा काका आणि ताईचे दीर वगैरे हे तिथून घेऊन येत होते. आणि आता तुम्हाला हे पुढं समजेलच की यांनी हे काय आणलं आणि कशासाठी आणलं, पूजेसाठी काय वापर करतात हे तुम्हाला कळूनच येईल. तर पूर्ण शेताच्या त्या पलीकडून हे सगळं सामान त्यांनी घेऊन आलेले आणि आता आपण बघणार आहोत पूजा कशी करतायत. तिथून हे घेऊन आल्यानंतर इथं पूजेची तयारी चालू होती आणि हे पूजेसाठीच लावत होते. आणि ह्याला काय म्हणतात हे मला माहीत नव्हतं. मी स्नेहाला विचारलेलं आणि स्नेहा सांगत होती की त्याला खोप असं म्हणतात. आणि मुलांची मस्ती चालू होती, फोटोशूट वगैरे चालू होतं. कुश दादा आणि परी येते ताईची पुतणी, तिचीसुद्धा मस्ती चालू होती. इथं स्वस्तिका तर ऐकणारी नव्हती, त्यामुळे ती मातीत खेळत होती आणि तिला माती आवडती. ती मातीमध्ये खेळायला जास्त आवडतं, त्यामुळं तिचं ते चालू होतं. आणि इथं आता जवळजवळ नैवेद्य वाढवून झालेलं आहे. आपण काकूंना सुद्धा विचारणार आहे की काकूंनी नैवेद्यामध्ये जे आंबील असतं ते कशा पद्धतीने तयार केलेलं आहे. वहिनी नवीन होत्या त्यामुळे त्या बघत होत्या की नैवेद्य वगैरे कसा वाढतात. आणि जी बाकीची तयारी आता इथं कुश दादाचं चालू होतं. कोणाचा नैवेद्य आहे? 7 आश्रम, 5 पांडवांची पूजा, विहीर, बोर यांचा नैवेद्य. अच्छा. ताईला आता बऱ्याच वर्षांची ती सवय झालेली आहे, त्यामुळे तिला माहिती होतं की हे कशाचे नैवेद्य वाढायचे असतात. त्यामुळे तिने आपल्याला सांगितलेलं आहे की असे नैवेद्य वाढतात आणि ते कशाचे होते ते पण सांगितले. तर अशा पद्धतीने ह्यांनी सगळा हा नैवेद्य थोडा करून वाढून घेतलेला. आणि आपल्या सिटीच्या भाषेमध्ये चेरी ऑन केक जे असतं, म्हणजे तिथं हे सगळ्यात आंबील महत्त्वाचं असतं. काकूंनी हे खूप आंबील बनवलेलं जे ताकापासून बनतं आणि सकाळी उठून त्यांनी ते आंबील बनवलेलं. आपण काकूंकडून रेसिपी ऐकूयात. लसूण पेस्ट, पेस्ट, हिरवी मिरची, ताक, लसूण पेस्ट, हिरवी मिरची आणि हे काळं मीठ आणि काळं मीठ आणि बाकी पाणी घालायचं, त्याच्यात पाणी. तर काकूंनी आपल्याला आंबीलची रेसिपी सांगितली आहे. ताक, लसूण पेस्ट, हिरवी मिरची आणि काळं मीठ आणि पाणी घालून होती आंबीलची रेसिपी. तर बाकी हे होतं 5 पांडवांची पूजा. ही खरी पूजा असते जी वेळ अमावस्येला महत्त्वाची असते. शेतामध्ये जाऊनच ही पूजा करायची असते. आणि मोरवा जो आहे तो तिथं ठेवून त्याची पण पूजा करतात. तर आता आपण बघूयात पूजा कशी करतात. काकूंनी ही पूजा मांडलेली आणि आता इथं व्यवस्थित पूजा करून घेऊन जी काही पद्धत आहे ती आपण बघणार आहोत. मोरव्यावर हर हर महादेव लिहिलं आणि गजर चालू होता. काकूंनी म्हणजे ताईच्या चुलत सासूबाईंनी अशी इथंही पूजा मांडलेली. हात करून असा हाय कर, नीट कर. हे होतं द क्यूटेस्ट हाय आणि आम्ही ज्या हायच्या प्रेमात आहोत तो होता हा हाय. आणि त्यानंतर इथं नैवेद्य दाखवला, पूजा केली आणि त्यानंतर ह्यांच्याकडं जी प्रथा आहे तीसुद्धा तुम्हाला आता इथं समजणार आहे. ताईंनी आणि भाऊजींनी मिळून ही पूजा केली. त्यांच्या घरचेच हे गुरुजी होते, ते इथं मंत्र पण म्हणत होते. ताई आणि भाऊजींची पूजा करून झाल्यावर दादा बहिणींनी पूजा केली आणि त्यानंतर इथं आम्ही सर्वजण गोळा झालेलो का तर ह्यांची जी ही प्रथा आहे ह्यासाठी. आणि ह्या प्रथेमध्ये इतकी मजा आलेली ती बघा. प्रदक्षिणा झाल्यानंतर पहिली पुरुषांची पंगत बसली आणि नंतर बायकांची पंगत, महिलांची पंगत बसलेली होती. आणि पुरुषांच्या पंक्तीमध्ये सुद्धा ही जे आंबील नावाचा प्रकार आहे, आंबील नावाचा जो पदार्थ आहे स्पेशल, तो जास्त ह्या वेळेस खाल्ला जातो, पिला जातो. आणि इथं झोळीची सोय होत नव्हती, त्यामुळे हाताची झोळी करून
वहिनी आणि प्रीती ताईची नणंद त्यांच्या मुलाला झोपवत होते आणि स्वस्तिका रडत होती का तर त्याला का झोपवतीये, मला झोपव म्हणून. नंतर मग काकूंनी झोका घेतला आणि वहिनीने स्वस्तिकाला घेतलं. इथं स्नेहा कुशदादाला झोपवत होती. त्याला मांडीची सवय नाही आहे, पण आता सगळ्यांचं बघून म्हणजे लहान मुलांचं बघितल्यावर त्याला आता मांडीतच झोपायचं होतं. ताईन ते जेवत होते आणि इथं स्वस्तिका आम्हाला तसंच तिचे बाबा पण बसलेले त्यांना हाय करत होती. आणि काका पान बनवत होते. हे काका सगळ्यांना ज्यांचं त्यांचं जेवण झालेलं आहे त्यांना पान बनवून त्यांनी दिलेलं होतं. काकांनी हायसुद्धा केलेला आहे. ज्यांना प्रश्न आहे की मी व्हिडिओ सगळे का टाकते, तर ऑन डिमांड हे व्हिडिओ असतात. ह्यांनी सांगितलेलं मला आमचे व्हिडिओ कर म्हणून मी हे व्हिडिओ टाकत असते. आणि हे एडिट करूनसुद्धा मला थोडा उशीर होतो पोस्ट करण्यासाठी. इथं परी काकांची नात आहे, तीसुद्धा त्यांना पानाबद्दलच काहीतरी विचारत होती किंवा तुम्ही काय करताय असं. काकांनी मला सुद्धा हे पान बनवून दिलेलं आणि ते मी नंतर खाल्लेलं. इथं आजोबा आणि नात अक्षरात त्याला फोन करत होते, व्हिडिओ कॉल ट्राय करत होते आणि अशी गंमत मजा मस्ती आराम चाललेला मस्त शेतामध्ये जेवण केल्यानंतर. इथं मी निवांत पान खात दादाशी गप्पा मारत बसलेले, पण उगाचच स्वस्तिकाची छेड काढायची म्हणून दादा सांगत होता त्या माझी, आणि स्वस्तिकाला राग येत होता आणि म्हणून स्वस्तिका आजीवर राग काढत होती. आता मला पण व्हिडिओ बघताना छान वाटतं, एडिट करताना ती नो सांग अतिशय लागवी असल्यामुळं तिला सगळे आपलेच वाटतात आणि म्हणजे सगळेच तिचेच आहेत. पण मग तिचेच सगळे असल्यामुळं कोणी म्हणायचं सुद्धा नाही की माझे आहेत म्हणून. त्यामुळंच ती इथं रडत होती की बाबा आत्याला जवळ घेत आहेत, मला जवळ घेत नाही आहे म्हणून. आणि इथं प्रीती तिच्या मुलाला झोपवत होती. आमचा काका आम्हाला बाय न म्हणता चाललेला, त्यामुळं मग मी हे शूटिंग घेतलेलं की काका निघालेला घरी. आणि आता हा तर तुम्ही रॉ जी क्लिप आहे तीच तुम्ही बघा, मजा येईल. आत्या माझ्या दोन्ही आत्या माझ्या ये इकडं बाबा, तुझं ये इकडे बाबाकडे ये लवकर. आणि शेवटी लाडक्या लेकीला बापाजवळ घेऊन जाण्याची जबाबदारी माझी होती. आणि जे तिथं वाटतंय की तो स्लोप नाही आहे, पण तो स्लोप होता बऱ्यापैकी आणि त्यामुळं तिथून पाय घसरत होता. शेवटी बापाजवळ गेल्यावरच पोरगी शांत झाली. आणि आम्ही त्यानंतर तिथली वेळामावशा झाल्यावरती स्वामी समर्थांच्या अक्कलकोटमध्ये गेले. गुरुवारीच गेल्यामुळे आम्हाला पालखीचं दर्शन झालेलं आणि तुम्हीसुद्धा हे पालखीचं दर्शन करून घ्या. आपण आलेलो आहोत व्हिडिओच्या शेवटच्या भागात. स्वामींच्या पालखीनेच व्हिडिओचा आपण शेवट करूयात. आणि जर का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.